नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आज आपण जिमिचू साडीवरती कोणती डिझाईन केलेली आहे स्लीव्जला ती दाखवणार आहे. तर बघा, आपण डबल फ्रिलची बाहीची डिझाईन बनवणार आहे. त्यासाठी मी पेपर कटिंग अगोदर पहिल्यांदा केलेलं आहे. तर बघा, डबल पेपर घेतलेला आहे आणि त्याची अशी 4 पदरी घडी घालून घेतलेली आहे. त्याच्यानंतर 5 इंचावरती एक राऊंड शेप दिलेला आहे आणि त्याच्या पुढं पण आपल्याला एक 5 इंचावरती मार्किंग करून त्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय त्याच पद्धतीमध्ये तुम्हाला राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे आणि तो पेपर जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर बघा, पहिला गोल पण आहे तो 5 इंचाचाच आहे आणि दुसरा आहे तो सुद्धा 5 इंचावरून खूण करून घेतलेली आहे. आणि आपल्याला आज जिमिचू साडीवरती बाहीची फ्रिल डिझाईन आपण बघणार आहोत. तर बघू शकता, आता हे गोल कटिंग झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, वरच्या बाजूला एक 1.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्या मार्किंगवरून आपल्याला बघा अशी गडद केलेलं आहे मार्किंग. म्हणजे ही जे आहे ते आपलं काय आहे, बाहीची कॅप हाईट आहे. तर 1.5 इंचाची कॅप हाईट सोडलेली आहे आपण. आता 2 बाह्या वेगवेगळ्या करून घेते आणि आपण पहिल्यांदा एका फ्रिलची कटिंग बघूया. तर बघा, 1.5 इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे आणि त्याला गोल आकार देऊन आपण कॅप हाईट कट करून घेतलेली. त्याच्यानंतर आतल्या बाजूचा जो गोल होता त्याच्यावरती अर्धा इंचाचं एक मार्किंग केलं आणि एकदम असा राऊंड शेप देण्यासाठी आपल्याला. तर बघा, आता एक आपली बाहीची आहे ती एक फ्रिल आपली रेडी झालेली आहे. तर आपली फ्रिलचा मुंडा तुम्हाला मोजून घ्यायचा आहे. तर बरोबर आपला मुंडा जो आहे तो 5चा भरतो, म्हणजे 7 आणि 14 असं 14 इंच भरलेला आहे. आता दुसरी आपण स्लीव्ज घेतलेली आहे, जी आपल्याला काय करायचे, पहिली फ्रिल आपली 5.5 किंवा 5 इंचाची असेल तर दुसरी फ्रिल आपल्याला 4 इंचाची घ्यायची आहे. तर बघा, ती 4 इंचाची फ्रिल करण्यासाठी मी पहिल्यांदा 1 इंचावरून कट करून घेतलं. आता ह्याला कॅप हाईट आपल्याला 1 इंच ठेवायची आहे दुसऱ्या स्लीव्जला, किंवा तुम्ही 1.25 इंच ठेवू शकता. आणि एक राऊंड शेप द्यायचा आहे आणि तो आपल्याला कटसुद्धा करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आतल्या बाजूला पण अर्ध्या इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि आतून पण राऊंड शेप द्यायचा आहे. तर आपली ही दुसरी फ्रिल आपली रेडी झालेली आहे. तुमच्याकडे जर कपडा भरपूर असेल ब्लाऊज पीसचा तर तुम्ही ब्लाऊज पीसवरती सुद्धा अशीच स्लीव्ज कट करून घेऊ शकता. परंतु मी पेपर कटिंग केलेलं आहे, माझ्याकडे कपडा कमी आहे, त्यासाठी मी ॲडजस्ट करण्यासाठी पेपर कटिंग केलेलं आहे. आता बघा, पूर्ण ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे आणि कपडा जेवढा शिल्लक आहे त्याची डबल घडी घातलेली आहे. कारण 2 फ्रिल आपल्याला पाहिजेत, एकाच मापाच्या 2 फ्रिल पाहिजेत आणि डबल फ्रिलची बाय असल्यामुळे आपल्याला 4 फ्रिल कट करायचे. त्यासाठी बघा, या ब्लाऊज पीसची डबल घडी घालून घेतलेली आहे आणि पहिली फ्रिलची पेपर कटिंग ठेवून घेतलेली आहे आपण आणि त्याच्यावरून आपल्याला कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे त्या मापाचा. तर बघा, आतल्या बाजूचा राऊंड शेप कट करून घेतला आणि त्याच्यानंतर बाहेरच्या बाजूनं तो राऊंड शेप आहे तो कट करून घेतला. आता एक फ्रिल आपली म्हणजे 2 बाह्या आपल्या दोन्ही बाजूच्या निघालेल्या आहेत, दोन्ही बाजूच्या फ्रिल. आता आपल्याला दुसऱ्या लहान 2 फ्रिल कट करायच्या आहेत. त्यासाठी पण आता दुसरा कपडा घेते. तर बघा, आता हा कपडा आहे शिल्लक राहिलेला, त्याची आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचं. 4 पदरी घडी घालणार आहे, जशी पेपरची घातली होती त्या पद्धतीमध्ये. म्हणजे आपला कपडा कसा ॲडजस्ट होईल ते आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी आपण असं घडी घालून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि राऊंड शेपमध्ये तो सुद्धा आपल्याला कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता हे फ्रिल जे आहेत दोन्ही, तर याला दोन्ही वरच्या बाजूला 4ही फ्रिलला आपल्याला पिको करून घ्यायचं आहे. ह्या 2 आणि ह्या 2. आता बघा, ह्या एकावरती एक जॉईंट करायच्या आणि साईडने आपल्याला पिको करून घ्यायचा आहे वरच्या बाजूला. तुमच्याकडे पिकोची मशीन नसेल तर तुम्ही शिलाईसुद्धा मारू शकता डबल फोल्ड करून. तर बघू शकता मी पिको करून घेतलेला आहे आणि दोन्ही बाजू आपल्याला दोन्ही फ्रिल मी काय केले, एकामेकावरती ठेवून त्याच्यावर अगोदरच एक 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची, ज्यामुळे आपल्याला स्टिचिंग करताना व्यवस्थित जातं आहे. तर बघा, दोन्ही फ्रिल जे आहेत ते आपण उलट्या ठेवून घेतलेल्या आहेत आणि म्हणजे सव्वाशे ठेवलेले आहेत आणि एकमेकावरती येतील अशा पद्धतीमध्ये. खालीवर होऊ नये यासाठी आपण एकमेकावरती ठेवून त्याच्यावरती शिलाई मारून घेतलेली आहे.
साईडचा थोडासा कपडा उचकटल्यासारखं वाटते म्हणून एक शिलाई मारून घेतली. तर बघू शकता अशी फ्रिल एक रेडी झालेली आहे. तर दुसरीसुद्धा त्याच पद्धतीने रेडी करायची आणि शोल्डरवरती जॉईंट करून घ्यायची. तर बघा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट जॉईंट करून घेतल्यानंतर आपण आता स्लीव जी आहे ती जॉईंट करून घेतलेली आहे. पहिल्यांदा काय करायचं, खालच्या बाजूला फ्रिल जी आहे दोन्ही बाजूला 1-1 इंच कपडा सोडायचा मुंड्याच्या बाजूचा आणि तिथून फ्रिल जॉईंट करून घ्यायची आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला मेन स्लीव जी आहे जिची ब्लाऊजची ती जॉईंट करून घ्यायची. तर बघा अशा पद्धतीने आपला व्हिडिओ जो आहे बघा ब्लाऊज बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी फ्रिल डिझाईन रेडी दिसते. तर असं तुम्ही फिटिंग पुन्हा नंतर ब्लाऊजचं करून घेऊ शकता. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला एकदा नवीन भेट द्या. भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.